भारी नाच पोरी पिरी पिरी नाच पावरी ना तालवर पिरी पिरी नाच पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच पावरी ना तालवर पिरी पिरी नाच. हॅलो मित्रांनो, तर आपण आता मांगीतून घ्या डोंगराव सगळे आमची कॉलेजची मित्रमंडळी. हाय करा रे, हाय करा. चला चला ट्रॅक चालू करू आपण. आम्ही सध्याला 11 जण आलेलोय, 10-11 जण आहे. चढाई चालू केलेली. हवा कशा पायऱ्यात मस्त पैकी. वातावरण पण लय क्वालिटी झाले बरं का. चलो चलो चला जाऊ पुढे, जाऊ हाय कर, जाऊ पुढे. हाय ब्रो. चलो सगळे गेले पुढं, आपण पण यांच्या मागे जाऊया. चलो कम ऑन. खूप वरती चढायचंय. पायऱ्या 3,000 3,500 पायऱ्या त्याला. 3,500 पायऱ्या एवढं चढायचंय. चढाई तरी किती तास लागतील? चढाई किती तास लागतील रे? 1.5-2 तास लागतील. 1.5 तास तरी किमान, 1.5 तास तरी किमान लागेल. 1.5 ते 2 तास आपल्याला लागणार आहेत वर जायला. हा, कारण की हा डोंगर असा आहे की याला कुठं पण 3 तास कुठं पण याला असं रिकामं चालायचं. पूर्ण पायरे, पूर्ण पायरे, पूर्ण पायऱ्या आहेत. पूर्ण बघू शकता, पूर्ण सगळ्या पायऱ्या पायऱ्याच पायऱ्या. खूप चढायचे, उशीर लागणार आहे आपल्याला, पण हार नाही म्हणायची. चढायचंय, एन्जॉय करा फक्त. चला रे, चला चला. थांबायचं नाही, थांबायचं नाही. चलो मित्रांनो, पावसानं खूप त्रास दिलाय. पाऊस यायची शक्यता आहे आणि आपण पूर्ण जॅकेट पूर्ण घामानं भिजलेलं आहे. तर आता जॅकेट काढायचा विषय करायला लागला आपल्याला कुठेतरी. वेदर बघा मित्रांनो, वेदर हाय हाय हाय, काय वेदर आहे. चला, मित्रमंडळी सगळी पुढे गेली तर आपण लवकरात लवकर त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू. रोहनभाऊ शेंडे चला, रोहनभाऊ शेंडे चला. चला रे मित्र हो. हाय 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 हाय, चला काय करणार. जब तक है जान लागून गेलेत, भाऊचे लागून गेलेत. चला, जाम काय बोलू मी, काय बोलू, बोलायचा काय करून घेऊ रे प्रणव. जाम कसं वाटते, कसं वाटते. काय बोलायचं आपण आज, 2 शब्द. काही नाही, आता बेकार थकलेलो आहेत. आज जास्त बाहेर चढले गेलेत, पण आणखी मांगीचं डोंगर पडायचं. तो आहे या साईडला, इकडे पाटील. हा तुंगी आहे का, आणि हा मांगी, हा वाला. ओके, हा मांगी, हा तुंगी या साईडला.
चला. आणि हा म्हणतोय माझी वाजली पुंगी. चला, सगळ्यांचीच वाजली. मी तर भिजलोय पूर्ण. मित्रांनो, अप्रतिम नेचर आहे. अप्रतिम. एक नंबर क्वालिटी बोलते, सबको बोलते. क्वालिटी बोलते, क्वालिटी, फक्त क्वालिटी. क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय आहे फक्त, बाकी काय नाही. मला पुढे जाऊ दे. विषय खोल आहे. विषय हे आपले परम मित्र वैभव भाऊ आणि हे आपले करण भाऊ. बघू शकता तुम्ही, थोडे लाजतायत बरं काय, थोडे लाजतात, जास्त नाही. हे आपला डॉन क्लासचा CR प्रणव भाऊ भोसले, किंग ऑफ मालेगाव. किंग ऑफ जिरली. जिरली लगेच. यावंच लागतंय. यावंच लागतंय, नुसता राडा. आणि हे आपले काय म्हणायचं ना, खोट बोलायचं नाही. दीक्षांत भाऊ निरपगा. कॉपी करायची. हा, विषय खोल आहे. किंग ऑफ दाभाडी. कसं वाटतंय? पडतंय. पडून देऊ नका. लेग डे झाला. अरे यायच आहे लेग डे. हे आपले रोहन भाऊ शेंडे, हे आता बॉडी बिल्डिंग मेन फिटनेसची तयारी करतायत. आणि यांचं असं म्हणणं आहे की आजच लेग डे झाला. शनिवारचा लेग डे इथंच कम्प्लीट होते. तर मित्रमंडळी सगळी पूर्ण जाम झालेली आहे. पूर्ण जाम झाली. सगळ्यांनी बसून घेतलाय. कसं वाटतंय रे? चला, आपल्याला भ्यायचं नाही. विषय खोल आहे. नमस्कार भावांनो. व्ह्यू बघा, व्ह्यू. हाय मित्रांनो, आपल्याला स्थळावरती जायचं आहे. अजून 1 तासाचा रोड आहे. तर चला. वाव, तिथे देव पाय आहेत, पादुका आहे इथे, महाराजांच्या पादुका आहेत बहुतेक. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. माकडवेडे. वा, मंकी आहे ब्रो, मंकी. माकड आहेत, माकड. जाम लागून गेलेत. पूर्ण ग्रुप डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. आपला पूर्ण ग्रुप वरती गेलेला आहे. आणि 2 मित्र पाठीमाग आहेत. त्यांना मी एवढं मोटिवेट करत वरती पुश करत घेऊन आलो, बट फुल जाम झालेत मित्र आपले. तर ते स्टॉप घेत येत आहे वरती. आणि आपण चाललोय थेट वर. माकडा आहे इथं, तर जाम भीती वाटते आपल्याला. बघू शकता, कधी मोबाईल घेऊन जातील सांगता येणार नाही. एक हारा एक्सपिरियन्स यार. विषय खोल आहे भाऊ. फुल. आज उद्या जिमला सुट्टी.
असं ठिकाणी देत होता तर तो घेत होता मात्र पण भावाने असं फेकलं माझ्या भावाच्या दारातच ते किती ऐक ग आलो ग आलो मांगीतुंगीवरती आलो पोचलो या पिनाकलवरती आपल्याला जायचं आहे. इथे तो हाईट झालेला आहे आणि माकडं जाम आहे इथं. तरी मित्रांनो येताना तुम्ही जपून यायचं आहे, काळजी घ्यायची आपल्या गोष्टीची आणि आपल्या वस्तूंची, कारण की माकडांची संख्या खूप जास्त आहे इथे. व्ह्यू एक नंबर खतरनाक आहे. त्या साईडला एक मंदिर आहे, ते मंदिर बघून येऊया आपण. या ठिकाणी भावांनो कुठून आला? नाशिकचे भाऊ आहे आपले हे. या साईडला बघू शकता इथे एक पाण्याचा कुंड आहे आणि या साईडला एक पाण्याचा स्रोत आहे इथं वरती आणि तुम्ही बघू शकता या साईडला एक आपला मंदिर आहे. इथे म्हणजे टुरिस्ट लोक येतात इथे, बट हे एक धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे. आणि महावीर भगवान यांचं श्री मांगीगिरी जैन गुफा आहे ही महावीर भगवान यांची, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आपण दर्शन घेऊया आणि बघूया पुढे काय आहे ते. तर तुम्ही बघू शकता महावीर भगवान. आता तुम्हाला इथून दिसत असेल की नाही माहीत नाही, बट हे महावीर भगवान यांची गुफा आहे, बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो आपण पुढे पण बघूया पुढे काय आहे. आणि व्ह्यू एवढा मस्त आहे ना, तुम्ही मी सांगू शकत नाही एवढा मस्त व्ह्यू आहे. तर बघू शकता श्री दिगंबर जैन यांची प्रतिमा आहे इथे, या ठिकाणी बघू शकता. इथे खूप मस्त व्ह्यू आहे भावांनो, एक नंबर. भावांनो आपण आता इकडं मांगीवरून खाली उतरलो. आता आपल्याला तुंगी या साईडला जायचं आहे. तुम्ही बघू शकता या साईडला आपल्याला तुंगी, हा जो पिनाकल दिसतो हा तुंगी आहे, इकडे जायचं आहे आपल्याला. तुंगी या ठिकाणी आपण 5 मिनिटामध्ये पोहोचणार आहे. तर मित्रांनो खालून वरती तुम्हाला यायला कमीत कमी 2.5 तास लागणार आहेत आणि मांगीवरून तुंगीकडे जाण्यासाठी फक्त 30 मिनिटं लागणार आहेत. बघू शकता व्ह्यू एवढा मस्त आहे ना मित्रांनो, बोलू शकत नाही एवढा मस्त व्ह्यू आहे. जर तुम्ही मालेगाववरून जर आला तर तुम्हाला 1 तासावरती आहे हा. 1 तासावरती आहे मांगीतुंगी. आणि ओ मम्मी आपली पोरं गेली तर गेली कुठे, सापड नाही झालेत. ही आपली बावकी रोहन भाऊचे पप्पा, हे रोहन भाऊचे पप्पा आहेत. त्यांना पण भेटूया आपण रोहन भाऊ दिसत आहेत आपल्याला आता इथून. पूर्ण ढगांमध्ये झाकून गेले. रोहन भाऊ, रोहन नो रिस्पॉन्स. लाईफ चिल चालू आहे तिकडे, आपण मागं राहून गेलो. व्ह्यू मित्रांनो
भावांनो, आपले मित्रमंडळी आपल्याला भेटलेली आहे. एका तासाच्या कठोर परिश्रमानं आपल्याला आपली मित्रमंडळी भेटलेली आहे. भावांनो, अरे पूर्ण काय सांगत आलो, तिकडे वरती गेलो फिरायला, तिकडे हुडकून आलो तुम्हाला मी त्या डोंगरावरती. आणि हा तुंगीचा हा पिनॅकल, या पिनॅकल पाहण्यासाठी सगळी लोकं येतात. चला बघून येऊ. ही आपली मित्रांनो, अशा प्रकारे आपण मांगी आणि तुंगी हा पूर्ण ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आणि आम्ही दोघं लास्टला होतो आणि पहिल्यांदा खाली होतो. बाकी सगळ्यांची पूर्ण लागून गेली. पूर्ण टीम आपली वरतीच आहे अजून. तर अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि हा ब्लॉग जस्ट एंटरटेनमेंटसाठी आहे. याच्यामध्ये काही चुकीचं बोलून गेलो असेल तर क्षमा असावी. जस्ट फनसाठी हा ब्लॉग बनवला होता. तर फक्त एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. बाय.